नमस्कार सर्वांना, जय भीम. सकाळचं सगळ्याला गुड मॉर्निंग. आज माझ्या लेकराचा हाफ डे होता म्हणून सुक्का खाऊ सांगितला होता. म्हणून मी विचार केलं की आज लेकराला टिफिनमध्ये उपमा द्यायचा. चला आता उपमा बनवूया. का आपल्याला रोज रोज वाटते काय बनावं काय नाही लेकराच्या टिफिनसाठी. साधं सिंपल ही रेसिपी लवकर होती या उपमा बनवायची. हे बघा, पहिला राई टाकली आहे. राईला चांगलं लाल जरा भाजूया आपण. त्याच्यानंतर थोडं जिरं पण आपण लाल होऊ देऊया. त्याच्यानंतर लसूणाचे 2-3 कापड टाकूया. त्याला चेचून नाही, कापूनच टाकायचं. का लहान लेकराला जास्त लसूण आवडत नाही म्हणून. त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकून झालं. जास्त मिरच्या नाही टाकायच्या, 2-3 या 3च मिरच्या टाकायच्या. का लहान लेकराला तिखट भरपूर लागते. लेकरासाठी उपमा बनवत असतील तर थोडंच टाकायची मिरची. आता ह्या सर्वेला आपण थोडं लाल जरा होऊ देऊया, मस्त भाजू देऊया. मिरच्याचा स्वाद पण त्याच्यात आला पाहिजे. त्याच्यानंतर आपण थोडंसं चिरलेला कांदा टाकूया. चिरलेला कांद्याला पण आपण थोडं लाल जरा भाजून घेऊया. जर थोडासा कलर लाल नाही होत, जास्त पण होऊ नाही द्यायचं. का उपमाला थोडं कांदा लागला तर चव येत आहे. त्याच्यानंतर त्याला बघा कसा लालसर झाला आहे. त्याच्यानंतर टमॅटो टाकूया. टमॅटोला पण थोडं त्याच्यात मिक्स झालं पाहिजे, थोडं नरमलं पाहिजे टमाटर. असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यात जवरक त्याला तेल सुटत नाही तवरक त्याला दमावर राहू द्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तेल आता सुटणं चालू झालं आहे. थोडंसं मीठ टाकायचं वरून स्वादानुसार. जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर खारं होईल. जेवढं तुम्हाला लागतं आहे तेवढंच मीठ टाकायचं. त्याच्यानंतर मस्त याला पण सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर थोडंसं 5 मिनिट ठेवायचं आहे त्याला तसंच, तेल सुटोस तर. परतन राहायचं, नाहीतर खाली लागलं तर जळायचं. बघा पाण्यात तेल किती मस्त सुटलं आहे त्याला. 5-10 मिनिट असंच होऊ द्यायला. याला कांदा नरम झाला पाहिजे, टोमॅटो नरम झालं पाहिजे. असं थोडं याला मस्त वाफेवर होऊ द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मी वरून कोथिंबीर ॲड केला आहे. कोथिंबीर पहिल्याच टाकायचं. कोथिंबीरनी कसं स्वाद येतो त्याच्यात उपम्यामध्ये. कोथिंबीर चांगलं मिक्स करायचा त्याच्यात. वरून टाकलं तर कच्चा लागतो आहे, म्हणून आपल्याला मसाल्यातच वरून कोथिंबीर ॲड करायचं आहे, ताकी ते पण चांगलं शिजलं पाहिजे. थोडंसं आपण वाफ येऊ देऊया. आता बघू शकता किती मस्त कलर झाला आहे. असंच याला भाजून घ्यायचं आहे, जवरक त्याच्यात तेल सुटत नाही तवरक. आता थोडं पाणी ॲड करूया. उपम्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर लेप पातळ झाला तो बरोबर वाटत नाही. आपल्याला जेवढं बनवायचं आहे तेवढंच थोडं पाणी ॲड करायचं आहे फक्त. त्याच्यात आपल्याला पाणी ॲड करून थोडं उकळी येऊस्तोवर आपण झाकण लावूया. हे बघू शकता आता किती मस्त उकळी आली आहे. याला आपण झाकण उघडून बघूया. हे बघा किती मस्त छान उकळी आली आहे. आणि ह्या उकळीमध्येच आपल्याला शेंगदाण्याचं बारीक कूट टाकायचं आहे. मी हे कूट पहिलाच मिक्सरमध्ये क्रश करून घेतलं आहे. हे बघा शेंगदाण्याचं कूट असं उकळीमध्येच टाकायचं. त्याच्यानंतर खूप छान लागतं आहे खायला, स्वाद येतो. अख्खे शेंगदाणे टाकले लेकरं खात नाही, का तोंडातून काढू फेकतात. पण वाटलेले शेंगदाणे बरोबर खातात लेकरं. त्यासाठी तुम्ही पण वाटूनच टाका कधी पण. आता याच्यानंतर आपण हळूहळू रवा सोडूया. एकदमशी आपल्याला टाकायचं नाही, नाहीतर त्याच्यात गाठी जमतात आणि ते गाठ असली ना तर मग शिजत नाही लवकर रवा. याच्यासाठी आपल्याला असं पाण्याच्या धारवानी थोडं हळूहळू सोडायचं आहे त्याच्यात. हे बघा असं कडक होऊ द्यायचं, त्यावर सोडायचं आहे आपल्याला.
मस्त कडक झालं. थोडं असं हलवून याला फिरून मस्त खाली नाही लागलं पाहिजे, याला चालवत राहायला पाहिजे. आणि हा असं थोडं नरम झालं तेव्हा बघितलं आपल्याला सर्व मिक्स झालं आहे. गाठी बघून घ्यायची, गाठी असली तर याला फोडायचं. त्याच्यानंतर थोडं 5 मिनटासाठी याला वाफ लावून झाकून ठेवून बघायचं आहे आपलं. आता थोडं बघून घेऊया कसा उपमा झाला आहे आपला. वाव, आता बघू शकता तुम्ही किती छान उपीट झालं आहे हे. आम्ही जास्त उपीट बोलतो याला, कोणी कोणी उपमा पण बोलतो आहे म्हणून हे. आता बघू शकता तुम्ही हॉटेल माफिक उपमा तयार झाला आहे आपला. तुम्हाला अगर ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज हे बघा मला सपोर्ट करा. झाला ना बिलकुल हॉटेलसारखा. हे बघू शकता तुम्ही. माझी रेसिपी आवडली असेल प्लीज मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.